नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, एशियन पेंट्स आपला बिझनेस वाढवण्याकरिता 2,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करत आहे. याच अपडेटबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. एशियन पेंट्स टू इन्व्हेस्ट ₹2,000 कोटी इन न्यू 4 लाख किलोलीटर प्लांट इन इंदोर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एशियन पेंट्स लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, एशियन पेंट्स जी भारताची लार्जेस्ट पेंट प्रोड्युसर कंपनी आहे, या कंपनीचा प्लान आहे मध्य प्रदेशच्या इंदोर येथे नवीन ग्रीनफील्ड प्लांट सेटअप करण्याचा. आणि मित्रांनो, याकरिता एशियन पेंट्स लिमिटेड ही कंपनी 1,500 ते 2,000 कोटी रुपयांपर्यंतचा इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्लान बनवत आहे. आणि मित्रांनो, हा एशियन पेंट्स लिमिटेडचा 9वा म्हणजे 9th प्लांट राहणार आहे. आणि मित्रांनो, हा वॉटर बेस पेंट मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटीचा प्लांट राहणार आहे, ज्याची टोटल कॅपॅसिटी राहणार आहे 4 लाख किलो लिटर पर एनमची. आणि मित्रांनो, या 9th प्लांट नंतर एशियन पेंट्स लिमिटेडची पूर्ण ओव्हरऑल कॅपॅसिटी वाढून होऊन जाईल 26 लाख किलो लिटर पर एनम. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की एशियन पेंट्स लिमिटेड ही कंपनी आपला 9th न्यू प्लांट सेटअप करण्यासाठी 1,500 ते 2,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि या नवीन 9th प्लांटची मॅन्युफॅक्चरिंग प्लांटची कॅपॅसिटी राहणार आहे 4 लाख किलो टन्स. तर चला मित्रांनो, आपण आता या कंपनीचे जे 8 मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे त्याची लोकेशन आणि त्याची कॅपॅसिटी जाणून घेऊया. तर मित्रांनो, एशियन पेंट्स लिमिटेड या कंपनीची मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे रोहतक, हरियाणा येथे, ज्याची कॅपॅसिटी आहे 4 लाख किलो लिटर पर एनम. तसेच कसना, उत्तर प्रदेश येथे सुद्धा या कंपनीची मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, ज्याची कॅपॅसिटी आहे 1.20 लाख किलो लिटर पर एनम. तसेच अलकेश्वर, गुजरात येथे सुद्धा एशियन पेंट्स लिमिटेडची मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि याची कॅपॅसिटी आहे 2.50 किलो लिटर पर एनमची. तसेच खंडाला, महाराष्ट्रामध्ये सुद्धा याची मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, ज्याची कॅपॅसिटी आहे 4 लाख किलो लिटर पर एनम. तसेच तेलंगणामध्ये सुद्धा याची मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे आणि याची टोटल कॅपॅसिटी आहे 80,000 किलो लिटर पर एनमची. तसेच विशाखापट्टणम, आंध्र प्रदेशमध्ये याची मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे, ज्याची कॅपॅसिटी आहे 3 लाख किलो लिटर पर एनम. तसेच म्हैसूर, कर्नाटका येथे सुद्धा एशियन पेंट्स लिमिटेडची मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, ज्याची कॅपॅसिटी आहे 6 लाख किलो लिटर पर एनम. तसेच तामिळनाडूमध्ये सुद्धा याची मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे, ज्याची कॅपॅसिटी आहे 1.40 लाख पर एनम. तर मित्रांनो, या एशियन पेंट्स लिमिटेडच्या करंटली त्या 8 मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. आणि नेक्स्ट 9th मॅन्युफॅक्चरिंग प्लांटला सेटअप करण्यासाठी एशियन पेंट्स लिमिटेड 1,500 ते 2,000 कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट करत आहे. तर चला मित्रांनो, आता आपण एशियन पेंट्स लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. आणि मित्रांनो, आपण जर एशियन पेंट्स लिमिटेडचा इंडियाच्या पेंट इंडस्ट्रीमध्ये मार्केट शेअर बघितला, तर कंपनीचा मार्केट शेअर 60%ने घसरून आता राहिलेला आहे 55% इंडियाच्या पेंट इंडस्ट्रीमध्ये. तर चला मित्रांनो, आता आपण सगळ्यात पहिले एशियन पेंट्स लिमिटेड या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघूया. तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2023
25 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.63%, FISची होल्डिंग आहे 11.85%, DISची होल्डिंग आहे 20.98% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 14.41%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार एशियन पेंट्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.63% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 9.38%. आणि मित्रांनो, इथे निगेटिव्ह पॉईंट असा की या कंपनीचे प्रमोटर आपली प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज लगातार वाढवत आहे. 7.15%ने 7.70%, नंतर 9.21%ने 9.30% आणि करंटली एशियन पेंट्स लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 9.38%. चला मित्रांनो, आता आपण एशियन पेंट्स लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघूया. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली कमी झाली आहे. 8,970 कोटी रुपयांनी 8,939 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपनीची सेल्स वाढली आहे. 8,359 कोटी रुपयांनी 8,939 कोटी रुपये आणि जर आपण याचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे. 1,187 कोटी रुपयांनी 1,117 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. 701 कोटी रुपयांनी 1,117 कोटी रुपये आणि जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 34,489 कोटी रुपये. पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये या कंपनीची सेल्स होती 35,495 कोटी रुपये आणि या कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 2025 मध्ये कमी झाली होती आणि ती आली होती 33,906 कोटी रुपये. आणि मित्रांनो, बिर्ला ग्रुपची कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेडने पेंट इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली होती. त्याचमुळे मित्रांनो, या कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 2025 मध्ये कमी झाली होती. तसेच मित्रांनो, कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 4,195 कोटी रुपये. पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट होता 5,558 कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2025 मध्ये कमी झाला होता आणि तो आला होता 3,710 कोटी रुपये. आणि मित्रांनो, बिर्ला ग्रुपने जी आपली पेंट इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली होती त्याचाच इम्पॅक्ट आपल्याला एशियन पेंट्स लिमिटेडच्या फायनान्शियल इयर 2025च्या सेल्स आणि नेट प्रॉफिटवर पाहायला मिळाला होता. कारण मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की बिर्ला ग्रुप हा किती मोठा ग्रुप आहे. चला मित्रांनो, आता आपण एशियन पेंट्स लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघूया. तर मित्रांनो, या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली कंपनीची रिझर्व अँड सरप्लस आहे 19,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग करंटली आहे जवळपास 260 कोटी रुपये. तसेच कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग 600 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. तसेच मित्रांनो, जर आपण कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो करंटली आहे 800 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितला तर तो आहे जवळपास 2,500 कोटी रुपये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की एशियन पेंट्स लिमिटेड जी इंडियाची सर्वात मोठी पेंट प्रोड्युसर कंपनी आहे, ही कंपनी आपला 9वा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट मध्य प्रदेशच्या इंदोर येथे सेटअप करण्यासाठी 1,500 ते 2,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करणार आहे. आणि मित्रांनो, तसेच आपण नंतर एशियन पेंट्स लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन
पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.